19 ते 20 या तारखेमध्ये आपल्याला सीईटी पोर्टलवरती काही महत्वाचे कामं करायचे. तुमचं खरंच रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय का? तुमच्या नावामध्ये काही रेड मार्क आलंय का तुमच्या नावासमोर? देखील हे काम तुम्हाला करावे लागणार का? महत्वाचा प्रश्न आहे. ग्रेव्हन्सेसाठी कोणाला अप्लाय करावं लागणार ही सविस्तर माहिती मी गौरव चंदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आले सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती तर यावरती तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. तुम्ही जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड केली, ह्या मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला काय दिलेले, सिरियल नंबर दिलाय आपला महाराष्ट्राचा, ऑल इंडिया रँक दिलाय, नीटचा रोल नंबर दिलाय, सीईटीचा ऑनलाईन फॉर्म नंबर दिलाय, कॅन्डिडेटचं नाव देखील यामध्ये दिलेलं आहे, जेंडर ओबीसी. ओके, त्यानंतर तुम्ही कोणत्या कोट्यातून या ठिकाणी काय केलेले, रजिस्ट्रेशन केलेले, स्टेट कोट्यामधून केलेले, आयक्यू कोट्यामधून केलेले का एनआरआय कोट्यामधून केलेले, ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. आता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, यामध्ये चेक करायचंय. काय चेक करायचंय? तुमचं नाव व्यवस्थित आहे का, तुमच्या नावामध्ये कुठं स्पेलिंग मध्ये मिस्टेक झाली आहे का, त्यानंतर तुमचं जेंडर व्यवस्थित आहे का, तुम्ही ज्या कॅटेगरी मधून अप्लाय केलं होतं त्याच कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म या ठिकाणी तुमचं नाव येते का, त्याही नंतर तुम्ही यामध्ये तुमचं नाव चेक करायचं. तुमच्या नावासमोर जर असं या ठिकाणी काय येत असेल, रेड मार्क येत असेल, ओके, तर तुम्ही काय करायचं, यामध्ये नक्की चेक करायचंय. जसं की आता जर आपण यामध्ये बघायला गेलो तर हा कॅन्डिडेट आहे बघा, ओके, कॅटेगरी कन्व्हर्टेड दाखवतो, यामध्ये काहीतरी या ठिकाणी एरर आलेलं आहे, इनव्हॅलिड आणि एनसीएल अपलोड केलेलं आहे. तर तुम्हाला व्हॅलिड एनसीएल यामध्ये काय करायचंय, अपलोड करायचंय. ओके, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला ह्या लिस्ट मध्ये दिसून जाणार. मग तुम्ही याला करेक्ट कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता, देखील 19/8/2026 ते 20/8/2026 या दरम्यान तुम्ही काय करू शकता, तुमच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी काय करू शकता, करेक्शन करू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय आलेले, रेड मार्क आलेले, तुमचं नाव तर याच्यामध्ये नाही ना, आणि चेक करा. ओके, तुम्ही त्याही नंतर बघू शकता, खाली जर आपण स्क्रोल केलो तर खाली एक वेगळी लिस्ट आलेली आहे. ओके, यामध्ये बघू शकता तुम्ही हे जे कॅन्डिडेट आहे यांच्या नावासमोर रेड मार्क आलेले आहे. ओके, त्याही नंतर एमबीबीएस चा कट ऑफ किती कमी जाऊ शकतो याच्यावरती नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे, सगळ्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे. त्याही नंतर जर तुम्ही बघितलं तर या विद्यार्थ्यांचा सिरियल नंबर सुद्धा दिलेला नाही यामध्ये. ओके, कारण यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी काय इनकम्प्लीट आहे. जर आपण स्क्रोल करत गेलो तर याच्यामध्ये आपल्याला बरेचशा विद्यार्थ्यांचं काय दिसत नाही, सिरियल नंबर दिसत नाहीये. ओके, थोडं लिस्टला आणखीन आपण जर वरती या ठिकाणी मी घेत गेलो, हे बघा थोडं लिस्टला जर आपण वरती गेलो तिथे सिरियल नंबर, ऑल इंडिया रँक सगळं दिसतंय. पण आपण जर या ठिकाणी खाली आलो, ओके, खाली आलो तर या ठिकाणी काय दिसत नाही, सिरियल नंबर दिसत नाही. तर तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे तो कम्प्लीट झालाय का, तो पोर्टलवरती काय करावं लागणार आहे, चेक करावं लागणार आहे. कशाच्या माध्यमातून, तर तुमचं या ठिकाणी जी मेरिट लिस्ट आली त्यामधून तुम्हाला चेक करावं लागणार आहे. इथं जर तुमचं सिरियल नंबर येत असेल, तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तिथं कुठलाच रिमार्क आलेला नसेल तर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.